संघाला मी विनंती करतोय आपला 12वा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे समालोचन कक्षापाशी। चला मॅच सामना सुरू व्हायच्या अगोदर आपल्या दोन्ही 12वा प्रतिनिधी यायचा आहे। दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी नाहीये, SP11 आणि रियांश 11। चला 12वा प्रतिनिधी पाठवा। मॅच सुरू होण्याच्या पूर्वी 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षापाशी येणं अनिवार्य आहे। चला दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधी आलेले आहेत। फायनलची लढत आहेत मित्रांनो। चला फायनलची लढत आहे मित्रांनो। सौरभ पाटील येते गोलंदाजीसाठी, तर स्ट्राइक एंडला फलंदाज प्रणव सुरेकर, नो स्ट्राइकला नितेश कटोर बाळा पाहायला मिळतोय। निर्धारित 5 षटकांचा सामना, राइट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू सुंदररित्या गॅप शोधली आणि चेंडू जातोय तो सरळ 4 धावांसाठी। पहिला चेंडूवरती आपल्यासाठी जागा बनवली, बॅकफुट पंच पाहायला मिळाला। वीरेंद्र सेवकची आठवण इथे ताजा झाली मित्रांनो। सुंदररित्या फटका पाहायला मिळाला, कार्पेटला चाटत जाणारा हा चौकार पाहायला मिळालाय। प्रणव सुरेकर स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सुंदररित्या फटका, दमदार षटकार, सुंदररित्या फटका। 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या त्या मोठ्याने सौरभ पाटील। काहीसा ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, स्लॉट मध्ये भेटला आणि थेट त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवलं ते प्रणव सुरेकरने। सध्याच्या घडीला सुंदररित्या NPL सीझन 2 च्या माध्यमातून 2 अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलीत आणि काय फलंदाजी करतोय मित्रांनो सुंदररित्या। आणि आल्या चौकार षटकाराने 10 या धावसंख्येवर खेळतोय। 2च चेंडूंचा इथे खेळ झालाय। फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय। NPL सीझन 2 चा हकदार कोण राहणार? पहिल्या पर्वाचा प्रेसी नवगाव संघाने विजेतेपद आपल्या नावावरती केलं, परंतु सीझन 2 चा कोण असणार याच्यासाठी ही फायनलचा मुकाबला। अजून एक उडवलाय, चेंडू जातोय तो सरळ 6 धावांसाठी। युथ 6 मेगा 6, प्रणव सुरेकर ऑन फायर, सुंदररित्या फलंदाजी। 2 अर्धशतक त्याच्या नावावरती आहेत या स्पर्धेमध्ये NPL सीझन 2 च्या। आणि आता मात्र फायनलच्या मुकाबल्यामध्ये पहिला चौकार आणि त्याच नंतर 2 बॅक टू बॅक षटकार। सुंदररित्या हल्ला बोल केलाय, स्ट्राइक बॉलर आहे सौरभ पाटील। काहीसं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते प्रणव सुरेकरच्या बॅट मधून। आज आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते। काहीशी क्लोज कीपिंग करत असताना पाहायला मिळतोय तो कमलाकर दादले। बघूया थोडासा कान मंत्र दिलाय हेमंत पाटील यांनी सौरभ पाटील याला, तर बघूया यावेळेसचा चेंडू। यावेळेसच्या चेंडूवर काहीसा फटका फसलाय, परंतु तिथे 2 क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। धावफलकावरती मित्रांनो धावा लागतात 18 धावा। सुंदररित्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा धावफलकावरती लागतात। चांगली फलंदाजी म्हणता येईल प्रणव सुरेकर यांची। तर बघूया सौरभ पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी। यावेळेस चेंडूवर फटका फसलाय, हवेत आहे चेंडू आणि आता मात्र झेलबाद। सुंदररित्या झेल मध्ये कन्वर्ट केला आणि आता मात्र प्रणव याला माघारी परतावं लागेल। एक चांगली खेळी आपल्या संघासाठी पाहायला मिळाली प्रणव सुरेकरच्या माध्यमातून। पहिला लागलेला धक्का रियांश 11 नवगाव संघाला। नवीन फलंदाज येतोय संघाचा कर्णधार विनोद वाटकर येतोय।
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील सौरभ पाटील काहीसा सुंदररित्या एक चेंडू फेकला आणि प्रणव सुरेकरला माघारी परतावं लागलं काहीसा डोकेदुखी ठरत होता आपल्या संघासाठी सुंदररित्या फटकेबाजी त्याच्या माध्यमातून तब्बल 18 धावा अक्षरशः कुठल्या परंतु त्याला शेवटच्या 5व्या चेंडूवरती पहिल्या षटकातील त्याला बाद केलं ते सौरभ पाटील यांनी बघूया शेवटचा अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातील बघूया विनोद वाटकरे सारखा मोठा खंदा फलंदाज विनोदने आल्या आल्या आपल्या येण्याची चाहूल षटकाराच्या माध्यमातून लावली यूज अँड दमदार 6 पाहायला मिळतोय 24 धावा धावपलकावरती लागतात एक गडी बाद रियांश 11 संघाच्या पहिलं षटक काहीसं महागडं षटक म्हणता येईल परंतु प्रणव सुरेकर सारखा एक अडथळा त्याने बाजूला केलाय दुसरा गोलंदाज साकिब दलवी येणार कारण का मगाचपासून सुंदररित्या गोलंदाजी करतोय साकिब बॅटने सुद्धा तितक्या धावा आपल्या संघाला बनवून दिल्यात आणि गोलंदाजी मधली भेदकता त्याने मगाचपासून गोलंदाजी करत असताना दाखवली तर बघूया साकिब दलवी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पॉवर प्लेचं षटक असणार आहे निर्धारित 5 षटकांचा सामना 2 षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहेत दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असणार 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात पूर्ण ऑफ साइड पॅक केली आणि 2 क्षेत्ररक्षक पाहायला गेले ते स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये ठेवलेत बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात तर बघूया नितेश कटोरसाठी ही व्यूहरचना आखली मित्रांनो बघूया पहिला चेंडू नितेश कटोरने समोरच्या दिशेने खेळलाय तिथे अजिंक्य थलकरचं सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तोपर्यंत एक धाव 25 धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो दुसरं षटक घेऊन आलाय तो साकिब काहीसा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु काहीसा बॅटच्या मधोमध येत नाहीये तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते बघूया विनोद वाटकर याने आल्या आल्या षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत सुंदररित्या फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहिजे तशी विनोदच्या बॅटमधून फलंदाजी पाहायला मिळालेली नाहीये परंतु फायनलच्या मुकाबल्यामध्ये बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय साकिब टू विनोद असं हे द्वंद्व या वेळेचा चेंडू बराचसा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट घोषित केलाय धावपलकावर 1 ची वाढ 26 धावा धावपलकावरती लागतायत विनोद वाटकरे बघूया मोठा फलंदाज आहे साकिबने सुंदररित्या गोलंदाजी केली परंतु विनोद ला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या वेळेचा चेंडू काहीसा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे तोच साकिब करतोय मगाचपासून एक वाईट गेला तरी चालेल परंतु विनोदच्या कक्षेपासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे रडार पासून दूर ठेवला जातोय त्याच नंतर आपल्याला सक्सेस मिळेल आणि तशाच पद्धतीचं चित्र तशाच प्रकारची गोलंदाजी साकिबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते बघूया पुढील चेंडू विनोदसाठी यावेळेस स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न सरळ धिरकावून दिलाय उडवलाय सरळ 6 धावांसाठी बेधडक फटका षटकार 32 धावा धावपलकावरती लागतायत सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये विनोदच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय साकिबच्या गोलंदाजीवरती मगाचा चेंडू पाहायला गेला तर काहीसा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप पिचिंग लाईन वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा भृदंड षटकारामध्ये रूपांतर झालं विनोदच्या बॅटमधून सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते निर्धारित 5 षटकांचा सामना फायनलचा मुकाबला आहे सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये सुंदररित्या गोलंदाजी केली ती साकिब याने आणि सुंदररित्या उच्चांक लावला या स्पर्धेमधील ते SP 11 संघाने सेमीफायनलच्या लढतीमध्ये परंतु आता ही फायनलची लढत आहे या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवायचं असेल तर सुंदररित्या गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल लोअर फुल टॉस पुन्हा एकदा बिग 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 6 सिक्सर या 6 धावेने धावपलकावरती मित्रांनो धावा लागतात 38 धावा साकिब काहीसा महागडा ठरतोय मित्रांनो काहीसा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू यॉर्कर करण्याच्या नादामध्ये लोअर फुल टॉस देऊन बसला आणि विनोद वाटकरेने सहजगत्या त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून धिरकावून दिलं 6 धावांसाठी सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत चालू आहे अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी समोर आहे तो विनोद वाटकरे
स्लोवर पद्धतीचा चेंडू आता मात्र गती परिवर्तन केलं आणि त्याच नंतर चकवा दिला तो विनोद वाटकरे सारख्या खंद्या फलंदाजाला। मग या सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळते, परंतु एक चेंडू डॉट होतोय तो विनोद वाटकरे। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पॉवर प्ले मधला आणि साकीब सज्ज होतोय विनोद साठी। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, षटकाची होते इथे समाप्ती। 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावपलकावरती धावा लागतायत। एक गडी बाद 38 धावा। सुंदररित्या धावपलकावर धावा लागतायत रियान शिलवन नवगाव। तर बघूया नवीन येणारा गोलंदाज कोण येतोय। हेमंत पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल। 38 धावा धावपलकावरती लागल्यात। जरूर एक गडी गमावलाय तो रियान शिलवन नवगाव संघाने, परंतु चांगली अशी बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे। नितेश कटोर, बाला आणि कर्णधार संघाचा विनोद वाटकरे आपल्याला नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। तर चांगली लढत पाहायला मिळेल। यष्टींच्या मागे पाहायला मिळतोय संघाचा कर्णधार एसपीएलएन नवगाव संघाचा कमलाकर दादले पाहायला मिळतोय। हेमंतचा यावेळेसचा चेंडू नितेश साठी सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय। सुंदररित्या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हेमंत पाटील याची पाहायला मिळते। चांगली फलंदाजी आणि त्याच नंतर चांगली गोलंदाजी हेमंत कडून पाहायला मिळते। अष्टपैलू कामगिरी। यावेळेसचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न वाईट घोषित केलाय पंचांनी। 1 ची वाढ 39 धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो। तिसरं षटक आहे। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा धावपलकावर लागतायत। निर्धारित फायनलचा मुकाबला आहे आणि 5 षटकांचा सामना आहे। यावेळेसच्या चेंडूवर बॅटची लीडिंग एज आणि आता मात्र दुसरा झटका लागतोय रियान शिलवन नवगाव संघाला। तर नवीन येणारा फलंदाज मेहुल हमने येतोय। बघूया मेहुल कशा प्रकारे फलंदाजी करेल, परंतु गडी प्राप्त करतोय तो म्हणजे हेमंत पाटील। सुंदररित्या गोलंदाजी। काहीशे गोलंदाज पाहिले तर सौरभ पाटील याने पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या। त्याच नंतर शाकिबने 14 धावा खर्च केल्या। तर आता तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर हेमंत याचे सुंदररित्या गोलंदाजी अद्यापपर्यंत सुरू आहे। एक वाईट फेकलाय आणि 1 धाव खर्च करून एका गड्याला सुद्धा बाद केलंय। तर बघूया यावेळेसचा चेंडू मेहुल साठी। यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतोय। फायनलच्या मुकाबल्यामध्ये अशीच गोलंदाजी अपेक्षित आहे कमलाकर दादले याला आणि तेच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हेमंत पाटील याच्याकडून। सुंदररित्या गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल। या विकेटवरती 20+ धावसंख्या बहुतेक गोलंदाजांनी दिल्यात आणि त्या गोलंदाजीमध्ये कंजूस मारा करणं हे तितकंच सोपं नाहीये मित्रांनो। आणि यावेळेसचा चेंडू आणखी एक सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतो। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु काहीशी डायरेक्ट हिट होत नाहीये। 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात पंच इथे दर्शवतात, लेग बाईट स्वरूपात आली। दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आणि आता स्ट्राइकला येतोय तो विनोद वाटकरे। बघूया विनोद वाटकरेसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो हेमंत। यावेळेसच्या चेंडूवरती गती परिवर्तन केलं होतं आणि यावेळेस चकला होता विनोद, परंतु सुरक्षित पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। षटक मात्र सुरेख म्हणता येईल। 2च धावा दिल्यात आणि एका गड्याला सुद्धा बाद केले ते हेमंत पाटील याने। या खेळपट्टीवरती मगाचपासून सुंदररित्या गोलंदाजांचा कर्दन काल हे असं विकेट पाहायला मिळते, परंतु आता मात्र सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते फायनलच्या मुकाबल्यामध्ये हेमंत पाटील कडून। याही वेळेला सुंदररित्या फिरवलेला चेंडू आणि त्याच नंतर हा चेंडू वरती 1 धाव पाहायला मिळते।
षटक क्रमांक होते इथे तिसरं समाप्त। या षटकामध्ये एका गड्याला बाद करून 3च धावा खर्च केल्यात। एक जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। सुंदररित्या कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते ती हेमंत पाटील याच्याकडून। फायनलच्या मुकाबल्यामध्ये सुंदर गोलंदाजी हेमंत कडून पाहायला मिळाली। धावसंख्येला आला बसवला आणि त्याच नंतर धावफलकावरती धावा लागल्यात 41 धावा। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 होत्या आणि 3च धावा खर्च केल्या। 41 धावा धावफलकावर लागतात। साकिब येतोय वैयक्तिक दुसरं व संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय साकिब दलवी। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेल्या, परंतु त्या मानाने चांगल्या विकेटवरती धावा खर्च केल्या। विनोदसाठी यावेळेसचा ऑफ स्टंप पिचिंगचा मारा पाहायला मिळतोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अजिंक्य थलकरच्या माध्यमातून। एकच धाव 42 धावा धावफलकावरती लागतात। निर्धारित 4थ्या षटकामधील पहिला चेंडू खेळून काढलाय विनोद याने, स्ट्राइकवर आणलंय ते आता मेहुल हमणे आला। चांगली रीतीने गोलंदाजी करतोय साकिब। या मैदानावरती लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुंदररित्या गोलंदाजी करायचा आणि याच मैदानावरती सुंदररित्या लेदरचे सामने सुद्धा व्हायचे। तर बघूया साकिब सुंदररित्या गोलंदाजी करतोय। दुसऱ्या षटकामध्ये आलाय। 4थ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं। आखो टप्प्याचा चेंडू पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स। विनोद वाटकरे आउट होईल का? आणि विनोद वाटकरे बाद होतोय। विनोद सारखा मोठा खंदा फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात। मोठा धक्का रियांश 11 नवगाव संघाला। वीस धावसंख्येवर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला विनोद वाटकरे। काहीशी अपेक्षा भंग केली, परंतु पराग शेलके जातोय। सोनी स्पोर्ट्स नवगाव संघाचा कर्णधार पराग शेलके नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। 20 शेप मध्ये लांबच लांब फटके मारणारा खेळाडू नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय तो मेहुलच्या बॅट मधून। आता मात्र सुंदररित्या फ्लॅट अँड फ्लोरियस फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय। दमदार षटकार। धावफलकावर 6ची भर। धावफलकावरती धावा लागतात मित्रांनो 48 धावा। सुंदररित्या मेहुलच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय। बघूया मेहुल मगापासून स्ट्रगल करत होता, परंतु आता मात्र एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा तशाच प्रकारे उत्तर दिलंय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी। 54 धावा धावफलकावरती लागतात। चेंडू झाले ते 4। अद्यापपर्यंत 4थ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी। फायनलचा मुकाबला आणि फायनल मुकाबल्यामधील हा एक दुसरा षटकार लगावतोय वैयक्तिक, तो म्हणजे मेहुल। आता मात्र बॅट तलपते मैदानामध्ये। धीम्या गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय। गती परिवर्तन आणि आधीच बॅट फिरली गेली, त्यात नंतर हलवार गतीने फेकलेला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। बघूया शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। 54 धावा धावफलकावर लागतायत रियांश 11 नवगाव संघाच्या। यावेळेसच्या चेंडूवर हवेत आहे चेंडू। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये। पुन्हा एकदा कॉल पाहायला मिळतोय खराब क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअपिंग होत नाही। 3री धाव आणि 3री धाव सुद्धा सहज गत्यापूर्ण। काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 4थं षटक समाप्त। 4 षटकांच्या अखेरीस संघाच्या धावफलकावरती धावा लागतायत 57 धावा धावफलकावर लागतायत। बघूया शेवटचा अंतिम षटक कोणाकडे कर्णधार कमलाकर दादले देतोय। स्वतः कमलाकर दादले संघाचा कर्णधार स्वतःच्या हाती चेंडू घेतोय आणि बघूया कशा प्रकारे गोलंदाजी टाकतोय। संघाचा कर्णधार आहे कमलाकर दादले। फायनलचा मुकाबला आहे। गतवर्षी पाहायला गेलं पहिल्या पर्वामध्ये 3य क्रमांकाचा मानकरी राहिलेला SP11 आणि 2य क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ पाहायला गेला तर रियांश 11, परंतु आता ही फायनलची लढत आहे। बघूया पर्व दुसऱ्याचा विनर कोण होते।
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती खेळलाय अजिंक्य तिथे, आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, एकच धाव. पराग शेळके ला स्ट्राइक भेटली जाते. बघूया कमलाकर दादले कशा प्रकारे दोन्ही सोनी स्पोर्टचे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. खेळत असताना काहीसा क्लोज किपिंग करण्यासाठी बोलवलंय साकिब याला, कारण की पराग दादा पुढे येऊन समोरच्या दिशेने सहजगत्या षटकार मारतो. याच गतीने मारण्याचा प्रयत्न कोणाचा कॉल आहे पाहूया. अक्षय काहीसा झेल, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सौरभने पकडलाय आणि झेल बाद. पराग शेळके बॅक टू द डग आउट. नवीन जाणारा फलंदाज तृप्तेश सुरेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुंदररित्या झेल पाहायला मिळाला, अक्षयच्या हाताला लागून शरीरावर आदळला आणि त्याच नंतर सौरभने तो पकडला. 4 चेंडू इथे शिल्लक आहेत मित्रांनो. पहिल्या डावातील धावफलकावरती धावा लागल्यात त्या 58 धावा. काहीशा लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल पाहायला मिळते, परंतु 4 चेंडू शिल्लक आहेत. तृप्तेश सुरेकर खेळण्यासाठी सज्ज आहे आणि तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावरती लागतायत. कमलाकर दादलेने आपला अनुभव पणाला लावलाय आणि काय गोलंदाजी केली, सुंदररित्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना सुद्धा सेमीफायनलच्या लढतीमध्ये तब्बल 74 धावांची नाबाद केली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. यवलेशच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. मेगा 6, सुपर 6 या 6 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 65 धावा, 2 चेंडू शिल्लक आहे. 65 धावा धावफलकावरती लागतात. सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते मेहुलच्या बॅट मधून. तिसरा षटकार येतोय. बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणार की कमलाकर दादले त्याला गंडवणार. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी अद्यापपर्यंत चांगली झाली. एक षटकार जरूर आलाय मेहुलच्या बॅट मधून या गोलंदाजीवरती. या वेळेसचा चेंडू पंच नाखुश, दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर, 1 धावेची वाढ. 66 धावा धावफलकावरती लागतात. फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय NPL सीझन 2 च्या माध्यमातून. नवगाव ग्रामस्थ मंडळाने ही आयोजित केलेली स्पर्धा. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मोठाच मोठा, लांबच लांब पल्ल्याचा बिग हिट षटकार. 72 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 72 धावा धावफलकावर लागल्यात. बघूया शेवटचा अंतिम चेंडू आहे पहिल्या डावातील आणि शेवटचा चेंडू मात्र सुरेख टप्प्यावरती पडलाय. 73 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. फायनलचा सामन्यामध्ये तर फायटिंग स्कोर आहे मित्रांनो. 72 झाल्या, 73 धावा पाहिजे त्या SP इलेव्हन संघाला. SP इलेव्हन संघाने आजच्या दिवसामध्ये 105 धावा सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये चेस केल्या. चांगला संघ आहे आणि उच्चांक सुद्धा SP इलेव्हन संघाचाच आहे, तब्बल 128 धावा. तर या फायनलच्या मुकाबल्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक सौरभजी भुरे यांच्याकडे. ओटीओ सौरभ भुरे, धन्यवाद. धन्यवाद ऋतिक. तत्पूर्वी आपण पाहतोय आपल्या विभागाचे कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार
यांच्याकडून नवगाव प्रीमियर लीग साठी 30,000 रुपयांची देणगी आलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नवगाव प्रीमियर लीग साठी ते येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचा कोल्हापूर दौरा आहे, त्यामुळे ते येऊ शकलेले नाही. त्याबद्दल नक्कीच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु येथे मात्र 30,000 रुपयांची देणगीच्या स्वरूपात येथे नक्कीच नवगाव प्रीमियर लीग साठी आले आहे. त्याबद्दल नवगाव ग्रामस्थ मंडळ, नवगाव प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळते मैदानावरती अंतिम फेरीचा हा थरार आहे. ज्याने सडल हस्ताने मदत केली आहे, ज्याने सहकार्य दिलंय, सर्वांचे इथे मी प्रामुख्याने आभार व्यक्त करतोय. पैशाच्या स्वरूपात मदत केली आहे. त्यानंतर एक सुंदर अशा ट्रॉफ्याज आपण पाहतोय. सन्माननीय जाया ढोले यांच्या माध्यमातून येथे या ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच एक सुंदर अशी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. रुपेश ठोंबरे, बिंदासभाई पनवेल यांच्याकडून ते सायकल देण्यात आलेली आहे. तसेच इमर्जिंग प्लेयर उभरता सितारा, त्याच्यासाठी एक सुंदर अशी बॅट आहे. ती आदर्श स्पोर्ट निलेश पावशे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक मॅच मध्ये सामनावीरासाठी टी शर्ट देण्यात येत आहे. ते मितांशु स्पोर्टवेअर LDK प्रतीश कोळी नवगाव यांच्याकडून ते देण्यात आलेलं आहे. मी मनपूर्वक हार्दिक सर्वांचा आभार व्यक्त करतोय. गेली 2 दिवस आपण पाहतोय लाईव्ह dreamscricket.in ची टीम, कौस्तुभ पाटील, त्यानंतर अनिरुद्ध वर्तक आणि त्यांचे इतर सहकारी सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये गेली 2 दिवस सौरभ भिसे अगदी सुंदररित्या काम निभावत आहेत. आज मात्र साई पाटील येथे मात्र चांगलं व्हिडिओ एडिटिंग त्यानंतर स्कोरिंगचं काम निभावत आहेत. पंच म्हणून पाहतोय आज कालच्या दिवसामध्ये पुरुषोत्तम बघत होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. तर आजच्या दिवसामध्ये दर्शनजी सावंत उपस्थित आहेत, संकेश डोले आहेत, त्यानंतर कल्पेश म्हात्रे आहेत. तिघांचे ती मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच गेली 2 दिवस ऋतिक लोंढे यांनी सुंदररित्या समालोचन ऐकवलं, त्यांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि वळतो अंतिम फेरीच्या सामन्याकडे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, नवगाव ग्रामस्थांचं सर्वांचे ते मी मनपूर्वक स्वागत करतोय. लाईव्ह जोडलेले आहेत प्रेक्षक, त्यांचं सुद्धा येथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कमलाकर दादले आणि हेमंत पाटीलची जोडी मैदानावरती आली आहे. जिंकण्यासाठी एकूण 73 धावांचं आव्हान ठेवलंय आणि या 73 धावांच्या आव्हानाला येथे मात्र कशा प्रकारे उत्तर दिलं जात आहे पाहूया. विनोद वाटकरे येथे क्षेत्ररक्षण सजवतोय. एक काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. पाहूया कमलाकर दादले स्ट्राइक एंड वरती तृप्तेशचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मिडॉनच्या दिशेने पराग शेळकेरे मिडॉन मध्ये तैनात आहे. कोणती धाव मात्र चेंडूवरती मिळत नाहीये. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या लढतीमध्ये या स्पर्धेतील नवगाव प्रीमियर लीग सीझन 2 मधली सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. 127 धावा आणि 127 धावांची भागीदारी सुद्धा झाली होती. पाहूया तृप्तेशचा हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न. गोलंदाज पहिले 2 चेंडू अगदी दिमागदार गोलंदाजी करतोय. लागोपाठ 2 चेंडू येथे डॉट आलेत. डॉट बॉलला येथे सुरुवात 2 चेंडू वरती आपण पाहतोय. तृप्तेश सुरेकरची आपण पाहतोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पाहूया हा चेंडू कमलाकरने खेळलेला फटका गारपेटच्या आधारावरती प्रणव सुरेकर काऊ कॉर्नर मध्ये तैनात. सिंगल धावे चेंडूवरती मिळते. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. जीत स्टोन SP11 या संघाचा. चांगली गोलंदाजी येते पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? गोलंदाज सज्ज होते. तसेच विनंती असेल जे अनसोल्ड खेळाडू राहिले होते त्यांनी टी शर्ट घेण्यासाठी स्वस्तिक सखे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अनसोल्ड खेळाडूंना जे या नवगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये राहिले होते त्यांनी टी शर्ट घेण्यासाठी स्वस्तिक सखे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या चेंडूवरती काय घडतंय? कॉट बिहाइंडचा जोरदार अपील मध्ये उत्साह आत्मविश्वास मात्र येथे कमी जाणवलाय. कारण चेंडू फलंदाजाच्या आपण पाहतोय येथे पंजाला नाहीये तर चेंडू वरती येथे लागलाय.
4 चेंडू तर अगदी तृप्तेश सुरेकरच्या आक्रमक गोलंदाजीचे आपण पाहिले, तर अजून 2 चेंडू येणं बाकी आहे. 2 चेंडूवरती काय घडते मैदानावरती? ओके, हा चेंडू तृप्तेशचा. यावेळेच्या चेंडूवरती ऑन द राईज फटका खेळलाय, चेंडू गेलाय डीप मिड विकेट मध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1 ने वाढली आहे, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 2 धावा. एक अप्रतिम षटक समाप्त होण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय. आकर्षक खेळी खऱ्या अर्थानं हेमंतने आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी केली आहे, कारण 2 मॅच मध्ये आकर्षक खेळी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली आहे. कमलाकर दादले पाहूया. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. पराग शेळके ते मात्र वा, अप्रतिम जबरदस्त रनआउटची संधी सुद्धा होती. 2 धावा इथे मात्र नक्कीच वाचवल्या. आपण पाहतोय इथे नक्कीच तरुणांना लाजवेल अशी मात्र इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. धावफलकावरती इथे 2 धावा वाचवल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 4 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया विनोद वाटकरे, रियान्स 11 हा संघ इथे मात्र मैदानावरती कशा प्रकारचा खेळ इथे मात्र करतोय, कारण इथे आपल्याला फायनल जिंकायची आहे. नवगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये विजेता बनवायचं आहे, कारण गेल्या सीझन मध्ये उपविजेते पदावरती त्यांना समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे मैदानावरती त्यांचा खेळ अगदी नक्कीच बहरणार आहे ते पाहायला मिळतोय. ओके, हा षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ पाहिला. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने ते षटक झुकलं. आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी आलाय. गोलंदाजीसाठी प्रणव सुरेकर येथे गोलंदाजीसाठी आलाय. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात त्याने खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी दिली होती. बघूया आता मात्र गोलंदाजी मधून कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. बघूया हा चेंडू, पहिला चेंडू आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फटका इथे खेळलाय. चेंडू गेला मिडॉन च्या दिशेने. लॉंग ऑन मधून पराग शेळके ते चेंडूला फील्ड करतायत. धावफलकावरती एकदा वाढती आहे, स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती, 5 रन्स. आज मात्र आपण पाहतोय नवगाव प्रीमियर लीग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस, गिफ्ट दिलंय, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून दमदार षटकार. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त येथे यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फुल टॉस दिला आणि या फुल टॉस चेंडूवरती मात्र फलंदाज अगदी चेंडूला फक्त दिशा दिली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती लागली आहे. बघूया राईट मोर द विकेट. पुढील चेंडू यावेळेला मात्र कमलाकर दादलेचा ट्रेडमार्क स्ट्रोक, 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. वेलकम वेलकम वेलकम, चौकार. अप्रतिम येथे स्ट्रोक पाहतोय. इनसाइड आउट खेळलेला फटका होता. स्क्वेअर कट किंवा आपण अप्पर कट, लेट कट अशा प्रकारचे स्ट्रोक फलंदाज कमलाकर दादलेचे हे ट्रेडमार्क स्ट्रोक आहेत. खूप वर्षापासून अशा प्रकारचे चेंडू तो कधीही सोडत नसतो. मैदान कोणतंही असो, चान्स मात्र तो या स्ट्रोक वरती नक्कीच घेत असतो. धावफलकावरती धावसंख्या 4 ने वाढली. पुढे चेंडू गोलंदाज, आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा पॉवरफुल हिटर फटका, देत धमाका, धूम धडाका षटकार. धावसंख्या इथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 21 धावा, 21 रन्स, 21 धावा धावफलकावरती लागली आहे. आकर्षक खेळ येथे कमलाकर दादलेच्या बॅट मधून पाहायला मिळते. एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा एक षटकार आलाय. कारण की हे षटक सामन्याचं गेम चेंजिंग षटक ठरू शकतं. आणि या षटकामध्ये चान्स घेणं खूप गरजेचं आहे, कारण की चान्स घेतलाच पाहिजे. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा तृप्तेश सुरेकरने खर्च केल्या होत्या. बघूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज प्रणव. यावेळचा चेंडू मात्र चांगला आलाय, परंतु पंच या चेंडूवरती नाखुश आहेत. उजव्या हस्तीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. धावफलकावरती धावसंख्या 22 धावा लागली आहे. सन्मान्य सुरेशजी घरात, सुरेश काका यांचं इथे आगमन झालेलं आहे.
मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष त्यांचं मी स्वागत करतोय. कारण नेहमी आपण पाहतोय वरसुली गावामधले सुद्धा अनेक स्पर्धा होत असतात किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक प्रोग्रामला त्यांची आवर्जून उपस्थिती लाभलेली असते. एक नक्कीच कार्यसम्राट व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे नक्कीच आपण पाहतोय. असे सन्माननीय सुरेश काका घरत यांचं इथे नक्कीच आगमन होत आहे. मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कारण सुरेशजी घरत नक्कीच माझे सासूरवाडीचे आहेत. मनपूर्वक त्यांचं मी येथे स्वागत करतोय. बोलतोय सामन्याकडे गोलंदाज राईट मोड द विकेट. यावेळचा कमलाकर दादले टाकलेला हा गोल्डन चेंडू, वन बाउन्स चेंडू जातोय डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. वेलकम वेलकम चौकार. मनपूर्वक काकांचं इथे मी स्वागत करतोय. धावसंख्या लागली आहे धावफलकावरती. हे षटक येथे मात्र खूपच महागडं ठरलंय. कारण गोलंदाजावरती येथे मात्र हल्ला चढवलाय. 26 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू कमलाकर दादलेचा डाऊन द ग्राउंड फटका, स्टँड अँड डिलिव्हर. दमदार फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. एकूण 3 षटकार आणि 2 चौकार त्याने उडवलेत. धावसंख्या पोहोचवली आहे धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती लागतात. गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिलजी केनकी तसेच सन्माननीय गणपत हुले यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक दोघांचंही स्वागत करतोय. तसेच गणपतजी हुले यांच्याकडून मंडळास या नवगाव प्रीमियर लीग साठी 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळालंय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तृप्तेश सुरेकर येथे गोलंदाजीसाठी आलाय उर्फ बबल्या. पाहूया येथे कामगिरी कशा प्रकारे करतोय. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर्स मध्ये ते कमालीची गोलंदाजी त्याने केली होती आणि तीच कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये करावी लागणार आहे. कारण ऍव्हरेज येथे मात्र या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी ऍव्हरेज जरूर गाठले. 32 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी अजून 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. पाहूया यावेळेला गोलंदाजी कशा पद्धतीने तृप्तेश सुरेकर मैदानावरती हाताळतोय. कारण तृप्तेशकडे असलेला एक चांगला यॉर्कर, कधीतरी ऑफ कटर, अशा प्रकारची गोलंदाजी आपण नेहमी पाहत असतो. पाहूया चेंडू. यावेळचा चेंडू फलंदाज हेमंत नक्कीच या स्ट्रोक वरती नाराज होतोय. सिंगल धाव धावफलकावरती आली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्यात. पाहूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतोय. तृप्तेश तू कमलाकरचा फटका इथे मात्र लटकलाय. पाहूया डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. मोठा मासा येथे मात्र गळाला लागलाय. तृप्तेशने अखेर जोडी फोडली आहे. कमलाकरला इथे मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडस इथे मात्र हवेमध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. हवेमध्ये खेळण्यासाठी येथे त्याला चान्स उपलब्ध करून जरूर दिला होता आणि येथे मात्र फलंदाज जरूर लटकलाय. धावफलकावरती येथे 33 धावांवरती पहिला हादरा बसलाय. पाहूया यानंतर फलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतायत. हेमंतला साथ येथे मात्र कशा पद्धतीने मिळते. ग्रामपंचायत सदस्य सुशील केनकी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मनपूर्वक त्यांचं इथे मी स्वागत करतोय. तसेच सन्माननीय शोधन ठाकरे यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला बॅट्समन सौरभ पाटील येथे मैदानावरती आलाय.
वळी आपण मैदानावरती तृप्तेशने ती विकेट मिळवली आहे. फलंदाज सौरभ फलंदाजीसाठी आलाय. बघूया यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त स्वरूपात इथे धाव मोजली जाते. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 34 धावा. 34 रन्स 34 धावा धावफलकावरती लागल्या. पाहूया यावेळेला गोलंदाजीमध्ये तृप्तेश सुरेकर आपल्या संघासाठी इथे भरीव योगदान देत असताना यावेळेचा मिस टायमिंग फटका झेल होणार का? झेल झालाय. फलंदाज क्रमांक इथे दुसरा बाद सौरभ पाटील बॅक टू पॅव्हलियन. फलंदाज क्रमांक इथे दुसरा बाद झालाय. 2 महत्वाचे फलंदाज तृप्तेश सुरेकरने इथे बाद केलाय. जबरदस्त कंजूस गोलंदाजीचा इथे मारा पाहायला मिळतोय. साकीब दळवी येथे फलंदाजीसाठी मैदानावरती येतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर येथे थोडीशी अवस्था जीत स्टोन SP11 संघासाठी खूप येथे अवघडली आहे. परंतु अवघड परिस्थितीमधून नक्कीच येथे चांगला खेळ नक्कीच करावा लागतो. कारण अवघड परिस्थितीमधून जो संघाला सावरतो तो खऱ्या अर्थाने खेळाडू होत असतो. कारण खेळाडू कधी एका दिवसाने होत नसतो. खेळाडूला जास्तीत जास्त चान्स मिळणं गरजेचं आहे. कारण सौरव गांगुलीने एका इंटरव्ह्यू मध्ये जरूर सांगितलं होतं. कारण खेळाडू कधी बनतात तर खेळाडू 5व्या 6व्या क्रमांकावरती येऊन खेळाडू बनत नसतात. तर ते नक्कीच पहिल्या 4 मध्ये जर खेळण्यासाठी आले तर ते खेळाडू नक्कीच बनत असतात. कारण महेंद्रसिंग धोनीला त्यांनी असाच प्रकारे चान्स दिला. विशाखापट्टणम भारत विरुद्ध पाकिस्तान तो सामना होता आणि महेंद्रसिंग धोनीला अगदी सकाळी मॅच सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की आज तुला 1 डाऊन साठी खेळायचं आहे आणि त्याने 148 धावा केल्या. यावेळचा चेंडू मिडॉन मध्ये खेळला. एक सिंगल धाव धावफलकावरती येते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 35 धावा. 35 रन्स 35 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी आपण पाहतोय येथे 38 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 14. 2 चेंडू या सामन्यामध्ये खूप महत्वाचे ठरणार आहेत आणि या 2 चेंडूवरती पाहूया हेमंत कडून खेळ कशा पद्धतीने होत आहे. तृप्तेश लाजवाब आपण षटक पाहतोय. बघूया चेंडू हेमंत उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फलंदाजी, आक्रमक फलंदाजी, मॅग्निफिसंट फलंदाजी. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 41 धावा. 41 रन्स 41 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र सामन्याचं गणित बदललं जात आहे. जिंकण्यासाठी येथे अजून 32 धावांची आवश्यकता असणार आहे. बघूया 32 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा पूर्ण करायचे आहेत. 13 चेंडूंमध्ये 32 धावा. हेमंत पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जिंकण्याच्या आशा जरूर येथे पल्लवीत असणार आहेत. बघूया हा चेंडू तृप्तेशचा. हेमंतचा इथे मात्र खंबा उडवलाय. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर येथे मात्र उद्ध्वस्त केलंय. फलंदाज क्रमांक येथे 3रा बाद झालाय. ओव्हर हॅट्रिक येथे मात्र सादर केली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी तृप्तेश सुरेकरचं लाजवाब सेलिब्रेशन आपण पाहतोय. सामना इथे मात्र नक्कीच कठीण होऊन बसलाय. कारण हेमंत पाटीलची इथे विकेट गेली आहे. नवगाव प्रीमियर लीग सीझन 2 आणि या सीझन 2 मध्ये मात्र आपण पाहतोय षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. आपण पाहतो एका फलंदाजाने 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावले. हॅट्रिकची तर कल्पनाच नाहीये. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार सुद्धा आजच्या दिवसामध्ये लागलेले आपण पाहिले. कारण क्रिकेट मध्ये नेहमी आपण पाहतोय रेकॉर्ड बनत असतात आणि ते रेकॉर्ड तुटत असतात. कारण क्रिकेटमध्ये रेकॉर्ड हे नक्की तुटण्यासाठीच बनत असतात. कारण आपण पाहतोय कोण म्हणत होतं 200 धावा वन डे क्रिकेटमध्ये बनू शकत नाही. परंतु 2010 साली पहिल्यांदा सचिन तेंडुलकरने बनवून दाखवल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय एकूण 10 ते 12 खेळाडूंनी वन डे क्रिकेटमध्ये आपण पाहतोय येथे 200 धावा सुद्धा पूर्ण केल्या. रोहित शर्मा तब्बल 3 वेळा 200 धावा त्याने बनवल्या. सेहवागने बनवल्यात. ईशान किशन, शुभमन गिल अशी मोठी इंडियन प्लेयरांची लिस्ट आहे. कारण सचिन तेंडुलकरने एका इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच सांगितलं होतं रोहित शर्माचं नाव त्याने पहिलं घेतलं होतं. त्यानंतर विराट कोहलीचं नाव घेतलं होतं. पण या सामन्याकडे जतीन वाटकरे गोलंदाजीसाठी आलाय. जे ते जिंकण्यासाठी आपण पाहतोय
12 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडूंमध्ये 32 धावा इथे रोखल्या जाणार का? साकिब दलवीने गोलंदाजीमध्ये आज दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र फलंदाजीमधून त्याच्याकडून खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय, कारण साकिबने इथे कमालीची गोलंदाजी केली होती. साकिबने आपण जर पाहिलं तर मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय थोडासा त्याचा 30 धावा मात्र त्याने गोलंदाजीमध्ये खर्च केल्या होत्या. 2 षटकं फेकली होती. तर पाहूया इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पाहूया लॉंग ऑन, लॉंग ऑफ, त्यानंतर एक काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आहे. त्यानंतर एक फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, असं क्षेत्ररक्षण सजवलंय. सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य वर्सोली सुरेश काका घरात यांच्याकडून मंडळाचा 5000 रुपयांची देणगी आलेली आहे. तत्पूर्वी पराग शेळके येथे आपल्या सेफ हातामध्ये झेल पकडतोय फलंदाज क्रमांक 4 येथे बाद. साकिब दळवी बॅक टू पॅव्हलियन. मोठा हादरा इथे मात्र बसलाय. जबरदस्त इथे गोलंदाजी पाहायला मिळते. रियांश 11 संघाची आपण पाहिली आहे. अचूक टप्पा, अचूक दिशेने इथे गोलंदाजी झाली आहे. कारण जिंकण्यासाठी आपण पाहतोय 73 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना येथे मात्र तृप्तेश सुरेकरने केलेली गोल्डन गोलंदाजी, कारण त्याने 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना त्याने बाद केलाय. माफ करा, 13 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना त्याने बाद केलाय. अमोल ढोले येथे फलंदाजीसाठी येतोय. अमोल ढोले कडून येथे मात्र चांगली खेळी मैदानावरती पाहायला मिळणार का? कारण अमोल ढोलेने अशा सिच्युएशन मध्ये नक्कीच ओमसाई नौगाव संघाकडून खेळत असताना काही झुंजणार खेळ्या जरूर साकारल्यात. आता मात्र तीच एक खेळी आता मात्र या नौगाव प्रीमियर लीग मध्ये जीत स्टोन SB 11 संघासाठी करावी लागणार आहे. अंतिम फेरीचा हा थरार मैदानावरती पाहतोय. नौगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज जतीन वाटकरे, राईट अमोर द विकेट. यावेळेचा चेंडू मिड ऑन मध्ये चेंडूला खेळलाय. एक सिंगल धाव या चेंडूवरती सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल धावेने धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. 42 धावा इथे धावफलकावरती लागल्या. 42 रन्स, 42 धावा धावफलकावरती येथे पोहोचली आहे. ICC नियमावलीमध्ये आपण पाहतोय 42 लॉ आहेत आणि प्रत्येक लॉ मध्ये आपण पाहतोय उप लॉ सुद्धा आपण पाहतोय. अख्या गोलंदाज जतीन पुढील चेंडू घेऊन अजिंक्यला या चेंडूवरती बीट केलाय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम येथे गोलंदाजी पाहतोय. योग्य टप्पा, योग्य दिशा इथे जतीन वाटकरे कडून पाहायला मिळते. जतीन वाटकरे मागील सामन्यामध्ये महागडा ठरला होता. आता मात्र तो कमालीची गोलंदाजी करतोय. चेंडू शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 42 धावा लागल्या, 4 गडी बाद झालेत. 31 धावा अजून 9 चेंडू मध्ये पूर्ण करायचे आहेत. जतीन टू अजिंक्य. यावेळेचा इनसाइड आउट फटका, वा भाई वा, परंतु येथे मात्र चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने येथे मात्र सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी येथे मात्र झेल पकडण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु कधी कधी झेल न पकडता संघासाठी वाचवलेल्या धावा या सुद्धा खूप महत्वाच्या असतात. धावसंख्या लागली धावफलकावरती 43 धावा. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. बघूया नौगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये येथे नौगाव प्रीमियर लीग सीझन 2 चा संघ येथे मात्र कोणता विजेता ठरतोय. 8 चेंडू शिल्लक. पाहूया हा चेंडू. या चेंडूवरती मात्र बॅटची हलकीच इनसाइड एज लागली होती. फलंदाज मात्र या चेंडूवरती बचावलाय. लागोपाठ 3 षटकार मारले तर उपसरपंच निखिल कवळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. 7 चेंडू, जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. पाहूया जतीनचा हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू विकेट कीपर कडे गेलाय. चेंडू मात्र डॉट आलाय. आता मात्र 6 चेंडू, 30 धावांची आवश्यकता. 2 धावाच मात्र या षटकामध्ये खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक टप्पा, भेदकता, आक्रमकता या षटकामध्ये आपण पाहिली. 6 चेंडू, जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 30 धावा इथे केल्या जाणार का? 6 चेंडू मध्ये 30 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का?
पाहूया एक जबरदस्त लढत येथे मैदानावरती पाहायला मिळणार का? चेंडू येथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 29 धावा नक्कीच येथे निघू शकतात, कारण मुंबई प्रीमियर लीग मध्ये अशा प्रकारचा एक सामना जरूर रंगला होता. यावेळचा मात्र स्ट्रोक फलंदाजाकडून मोठा स्ट्रोक मारला जात नाहीये. शिवम दुबे आणि शशांक सिंग या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं हे युद्ध रंगलं होतं आणि अखेर 4 षटकार शुभम दुबेने मारले होते. एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाला मिस टायमिंग फटका. झेल होणार का? आणि झेल झालाय. फलंदाज क्रमांक आणखीन एक बाद. 5वा हादरा बसतोय जीत स्टोन SP11 संघाला. न्यू बॅटर हरिदास नवले येथे मैदानावरती अवतरित होत आहे. पाहूया हरदास कडून येथे मात्र कामगिरी कशा प्रकारची होते, कारण जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये आता मात्र 29 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या 4 चेंडूमध्ये 29 धावा पूर्ण केल्या जाणार का? मिस टायमिंग आपण पाहतोय. मिस झालाय, माफ करा, मिस झालाय फटका. लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता आणि येथे मात्र निकाल जरूर लागलाय. अखेर आपण पाहतोय गेल्या वर्षी उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलं आणि यंदाच्या वर्षी आपण पाहतोय विजयापासून काहीच चेंडू दूर आहे. रियांश 11, योगेश दगडे व जयेश कठोर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. यावेळचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे, वाढते, एका धावेने वाढते. यावेळेला मिस टायमिंग फटका. झेल होणार का? विनोद वाटकरे झेल खाली पोहोचलाय. फलंदाज क्रमांक 6वा जीत स्टोन SP11 संघाचा बाद. श्रीयोग येथे फलंदाजीसाठी आलाय. मेहुलचा हा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा चेंडूला खूप सारा इथे टर्न मिळालाय आणि हा सामना आपण पाहतोय विजय झालाय. रियांश 11 संघाचा येथे मी मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन करतोय. आणि अंतिम फेरीचा थरार आपण पाहिला आणि अंतिम फेरीच्या थरारामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ येथे 73 धावांचा पाठलाग करत असताना तृप्तेश सुरेकरची भेदक गोलंदाजी, जतीन वाटकरेची अफलातून गोलंदाजी आणि त्यानंतर मेहुलने केलेली सुद्धा आकर्षक गोलंदाजी. चला स्टंप आणून द्यायचे आहेत. चला स्टंप आणून द्या. चला स्टंप आणून द्यायचे आहेत. 3 स्टंप आणा आणि 3 स्टंप तुम्हाला घ्या. लाल घेऊन यायचं आहे, लाल घेऊन यायचं आहे. चला लाल घेऊन या आणि सफेद 3 स्टंप तुम्हाला घ्या.